नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार। मात्र मनधरणीनंतरही गोकुळ गीते लढण्यावरती ठाम। निवडणुकीत कौल माझ्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। गोकुळ गीतेंसोबत चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाही, सकारात्मक निर्णय होईल। नाशिकबाबत आज गुड न्यूज देणार, मंत्री गिरीश महाजनांकडून हा विश्वास व्यक्त। नाशिकच्या येवला ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात मोर्चा, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोर्चेकरांना नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस। मुंबईमध्ये टँकर असोसिएशनच्या संपाचा दुसरा दिवस, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाही। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता, संपामुळे बांधकाम व्यवसायाला फटका। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, खडकवासला धरणात केवळ 0.84 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। सोमवारपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता, पालिका आयुक्तांचीही माहिती। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल, सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर, तर लाभार्थ्यांना केवळ 4च सिलेंडरवर अनुदान मिळेल। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी भारतात इंधन टंचाईची शक्यता नाही। भारताकडे कच्चं तेल एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा, संकटाचा सामना करण्यास भारत पूर्णतः सक्षम, चिंता करू नका, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचंही आवाहन। ट्रम्प सरकारचा H-1B व्हिसा शुल्क वाढीचा निर्णय बेकायदेशीर, अतिरिक्त 96 लाखांचं शुल्क वाढवण्याचा निर्णय बोस्टन कोर्टाकडून रद्द। अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या भारतीय इंजिनियर्स तंत्रज्ञांना हा दिलासा। फिलिपिन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप, 35 जणांचा मृत्यू। इंडोनेशिया किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा, नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश। क्युबाच्या किनारपट्टीजवळ 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भूकंपाचे धक्के थेट अमेरिकेच्या फ्लोरिडापर्यंत जाणवले। मियामी आणि जॅक्सनविल या शहरांमध्ये घबराट, नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवलं।